एक ॲक्च्युली इश्यू झालेला आहे की विशाखाची बॅग आम्हाला मिळत नाही आहे. सो विशाखा चेक करते आहे. कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर नसलेल्या या ट्रेन आहे. पब्लिकला दाखवतेस तू? ब्लॉगवाल्या यूट्यूबवाल्या पब्लिकला दाखवते. काहीतरी झालं, मॅटर झालाय गाईस, काहीतरी मोठा मॅटर झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, सो हिअर वी आर फॉर आवर नेक्स्ट ट्रिप, जी आम्ही खूप वर्षांपासून जिचं स्वप्न बघितलं होतं की आपल्याला एकत्र या ठिकाणी जायचं आहे. आणि आज तो दिवस आलेला आहे फायनली. क्रिसमससाठी आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि बऱ्याच लोकांचं ड्रीम असतं की क्रिसमससाठी त्याने त्या ठिकाणी जावं आणि सगळं एक्सप्लोअर करावं, गोष्टी एक्सपिरियन्स घ्यावा तो. सो आम्ही चाललेलो आहोत. तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये त्याच्या व्हिडिओज सगळं काही बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस फॉर दिस ट्रिप अँड ऑल द व्लॉग्स. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो आम्ही आता निघालेलो आहोत. आम्ही लिफ्ट बुक केलेली आहे आणि आम्ही आता एअरपोर्टसाठी चाललेलो आहोत. आता वाजलेले आहेत, टाइम झालेला आहे 9:15 झालेले आहेत. आमची फ्लाईट जी आहे ती 12 वाजताची आहे. सो क्रिसमस आहे म्हटलं, ट्रॅफिक मिळेल किंवा एअरपोर्टलाही रश असेल. सो म्हटलं थोडं लवकर निघावं. 9:10 झालेत आणि इकडे बसलेले आहेत सेलिब्रिटी लोक. सो आम्ही जस्ट आता पोचलेलो आहोत फिनिक्स एअरपोर्टला. आमची फ्लाईट 12 वाजताची आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10:10 झालेले आहेत. सो वेळेवरती आहोत आम्ही. फ्लाईट सुद्धा वेळेवरती आहे. ऍक्च्युली आता वेदर कंडिशन्समुळे खूप साऱ्या फ्लाईट्स कॅन्सल होत होत्या, डिले होत होत्या, पण आमची फ्लाईट वेळेवरती आहे आणि आम्ही सुद्धा वेळेवरती आहोत. सो सिद्धेश आणि अक्षय बोर्डिंग पासेस घेतात. ऍक्च्युली सिद्धेश बोर्डिंग पासची गरज नाही आपल्याकडे, ते वॉलेटला आहे तर फक्त त्याच्यासाठी करतो माहिती आपल्याला गेट आलेलं आहे. ओके. सो सिद्धेशने घेतलेले आहेत बोर्डिंग पासेस, पण खूपच चीप बोर्डिंग पासेस आहेत. हे बघ, हे काय आहे? Let's go. Please do not sit on the step or the handrail. सगळ्यात क्रिटिकल स्टेप इथे आलेली आहे, जिकडे आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला चाललो असताना माझं फेस वॉश त्याने काढून घेतलं होतं कारण की त्याची जास्त क्वांटिटी होती. आता बघूयात. तरी मी सगळं ट्रॅव्हल साईज मध्ये पॅक करून आणलेलं आहे. सो काही काढून घेणार कसं वाटतंय मला, बघूयात. सो सगळ्यात क्रिटिकल स्टेप आमची कंप्लीट झालेली आहे. ये विदाउट रिमुव्हिंग एनिथिंग. विशाखा ताईंनी सुद्धा आज रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की त्यांची बॅग उघडलेली नाहीये आणि त्या अशाच पास होऊन आलेल्या आहेत. ई गेट आपला एफ गेट इज हिअर गाईज. क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे इकडे आणि ही मंडळी. माझी केस एकदम विचित्र. विशाखा मला म्हणते तिचे केस होता. ऍक्च्युअली तिचे केस खूप सुंदर आहेत. मुलींच्या पेक्षा म्हणजे मुलींच्या गोष्टींकडेच जातं नाही का, की तिचे केस खूप सुंदर आहेत. पण हा जो काही रुबाब आहे ज्या पद्धतीने ते चाललेले आहेत, खूप जास्त भारी वाटतं बघून. पायलट लोकांना नाही का, जसं की आपल्या इंडियामध्ये लोक फ्लाईट डिले झाली किंवा कॅन्सल झाली आहे तर झोपतात, तसे इथे हे लोक झोपलेले आहेत. तुम्ही बघू शकता खाली बसलेले आहेत सगळे निवांत छान. आम्ही आमच्या बॅग्स ठेवलेल्या आहेत आणि आमच्या बोर्डिंगला अजून 15 मिनिट आहेत, तर म्हटलं कॉफी घेऊयात. हाय सिद्धेश. आणि ऍक्च्युली असं
बॅग्स वगैरे ठेवल्याच्यानंतर बोर्डिंगला तुमच्याकडे ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस आम्ही दोघं ऍक्च्युली एअरपोर्ट फिरतो, सगळे गेट्स बघतो, काय काय आहे काय नाही आहे ते. हे आवडतं मला दोघांना थोडंसं एक्सप्लोर करायला, है ना? इकडे हा नको करू, बोल काय ते. कॉफी कुठे? आणि अशा प्रकारे आम्ही घातलेले आहेत सेम शूज आणि सेम सॉक्स जे आम्ही या ट्रिपसाठी घेतलेले आहेत थंडीपासून वाचण्यासाठी. सो आम्ही आता बोर्ड केलेला आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. सो फ्रेंड्स, आम्ही आत्ता लँड झालोय न्यूयॉर्क मध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि खूप छान असं सगळं आहे. एक ऍक्च्युली इश्यू झालेला आहे की विशाखाची बॅग आम्हाला मिळत नाहीये. बॅग ठेवण्यासाठी जी वरची जागा होती ती फुल झाली होती. सो ती बॅग त्यांनी आय थिंक चेक इन मध्ये टाकलेली आहे. सो विशाखा चेक करतीये. आम्ही बेल्ट 5ला ओके. सो आम्ही बेल्ट वरती जाऊन चेक करणार होतो तिची बॅग तिथे आहे का. स्ट्रेसफुल वातावरण झालेलं आहे बॅगसाठी. बेल्ट फाईला आलेला होता आम्ही विशाखाची बॅग. ते म्हटले इथे बेल्ट फाईला येईल म्हणून, नाही आली तर ताईंनी इथे नवीन बॅग घेतली होती सगळं काही व्यवस्थित घेऊन जायला. होती पण त्याला लॉक होता माहितीये का, त्याला लॉक होता. सेम होती. हा मला पण वाटलं की तू तुझी बॅग आहे, पण नंतर असं इकडून बघितलं त्याला लॉक होता. असेल यार, असेल इकडे असेल. आपण कशाला उगाच काय तर्क लावायचं. नाही तर ज्याची बॅग आहे तो तर येईल घ्यायला. मेल आणि विशाखाची बॅग आलेली आहे. आली सो फायनली गाईज वी आर इन न्यूयॉर्क. आणि इकडे एवढं गार आहे, टेम्परेचर 1 डिग्री आहे इथे. बघू शकतो तुम्ही गाड्यांमधून कशा वाफा निघतायत इकडे. खूप छान वाटतं. स्वतः आम्ही चाललेलो आहोत. आमचा एक फ्रेंड आहे, सिद्धेशचा फ्रेंड आहे, त्याच्याकडे. स्वतः आम्ही लिफ्ट बुक करतोय आणि आम्ही त्याच्या घरी जाणार आहोत. सो भेटूयात तुम्हाला त्याच्या घरी गेल्याच्या नंतर. चल ये चल. सो आता आम्ही एअरपोर्टला उतरलो, पण आमच्या टर्मिनल वरून बाहेर पडण्यासाठी एक्झिटला कॅब्स अवेलेबल नव्हत्या. तर असं टर्मिनल टू टर्मिनल कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी अशा एअर ट्रेन्स आहेत. याच्यात आपण बसायचं आणि दुसऱ्या टर्मिनलला जायचं. आणि आता आम्ही दुसऱ्या टर्मिनलला जातोय, जिथे आम्हाला आमच्या ऍप थ्रू जी कॅब बुक केली आहे ती मिळेल आणि मग आम्ही जाऊ. सुंदर असं वातावरण झालेलं आहे, खूपच भारी. JFK इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि असा सुंदर नजारा. तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे आता आम्ही आमच्या टर्मिनलला पोहोचू आणि मग तिथून आम्हाला आमची पुढची राईड मिळणार आहे. सकाळचे वाजलेले आहेत साधारण 7. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते
ती अशी की अमेरिकेमध्ये आपण वावरत असताना इथली जे काही राज्य आहेत अमेरिकेतले विविध, जसं आम्ही अरिझोनामध्ये राहतो, आता आम्ही न्यूयॉर्कला आलेलो आहोत, तर हे जे विशेष अशी राज्य आहेत या प्रत्येक राज्यामध्ये एक वेगळा टाइम झोन मानला जातो. म्हणजे आता जर आपण पाहायला गेलं तर जर न्यूयॉर्कमध्ये सकाळचे 7 वाजलेत तर अरिझोनामध्ये म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथे आता साधारण पहाटेचे 5 वाजले असतील, कारण 2 तास मागे आहोत आम्ही न्यूयॉर्कच्या. त्याप्रमाणे प्रत्येक राज्य जसं आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो अमेरिकेमध्ये, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना एक तासाच्या फरकाने एक राज्य आपल्याला त्यांच्या टायमिंग मध्ये फरक जाणवतो, फरक दिसतो. त्याच्यामुळे जसं भारतामध्ये आपल्या इथं संपूर्ण देशात आपण कुठेही जरी फिरलो तरी आपल्याला एकच घड्याळ, आपण एकच पद्धतीचं टायमिंग फॉलो करतो, असं अमेरिकेत नाहीये. इथं प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या टाइम झोन्स आहेत आणि त्या टाइम झोन नुसार वेळ पाळली जाते. खूप एक मजेदार अशी गमतीदारी गोष्ट आहे. बाहेर हाडं गोठवणारी थंडी आहे. साधारण 0 ते 1 डिग्री सेल्सिअस तापमान आता बाहेर आहे आणि मगातपासून आम्ही फक्त एअरपोर्टच्या आतमध्येच फिरतो आहोत. म्हणजे JFK हा जो न्यूयॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तो इतका मोठा आहे की आम्ही एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी ह्या एअर ट्रेन्स बनवलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही ह्या एअरपोर्टच्या आतमध्येच आहोत. कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर नसलेल्या ह्या ट्रेन आहेत. टेक्नॉलॉजीचा आणखी एक अजूबा या ठिकाणी अमेरिकेत आम्हाला पाहायला मिळाला. आता मी जिथं उभा आहे ती सगळ्यात फ्रंट साईड आहे या एअर ट्रेनची. हेड आहे या संपूर्ण ट्रेनचा, पण इथे कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर नाहीये किंवा पायलट नाहीये. लोको पायलट आपण ज्याला म्हणतो, जे ट्रेन चालवतात, तो नाहीये. आणि ही स्वयंचलित अशा पद्धतीची ट्रेन त्याच्या डेस्टिनेशनकडे चाललेली आहे आणि हाच तो लास्ट स्टेशन. सो आता आम्ही इथे उतरू आणि आम्ही बुक केलेल्या आमच्या कॅबमध्ये बसून आमच्या नियोजित डेस्टिनेशनकडे जाऊ. ही एक्झिट आहे आणि आता इथून आम्ही बाहेर आलो आमच्या कॅबसाठी आणि अशा पद्धतीचे स्लॉट्स केलेले आहेत. तो तिकडचा जो पहिला आहे तो लिफ्ट ॲप्ससाठी आहे. हा मधला जो आहे तो उबरसाठी आहे. तर D1 हा स्लॉट आमच्यासाठी अलोकेट झालाय. तर आता आम्ही असं इकडून ह्या D1ला जाऊ जिथं आमची कॅब येईल आणि ती आम्हाला पिकअप करेल आमच्या डेस्टिनेशनसाठी. प्रत्येक गोष्ट ऑर्गनाइज आहे. इथं वरती आता आम्ही उतरलो, तिथून खाली आलो आणि आता आम्ही आमच्या कॅबची वाट बघण्यासाठी या इथल्या अलोकेट झालेल्या D1च्या स्लॉटला जातोय. खूप छान वातावरण, खूप प्रसन्न आहे, छान आहे, सुंदर आहे. 1 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. प्रचंड थंडी, गार वारा, बर्फच पडायचा फक्त राहिलाय असं वाटतंय. आणि यस, ही उबेर D1 वाट बघूयात आमच्या कॅबची. मी माझ्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये आपण एखादी कॅब बुक करतो त्यावेळेला ती कॅब आम्हाला टेस्ला होती किंवा जनरली मर्सिडीज, BMW सारख्या गाड्या सुद्धा इथं कॅब म्हणून वापरल्या जातात. तर आता आम्हाला ॲव्हिएटर नावाची एक खूपच चांगली, प्रशस्त, लक्झरियस आपण तिला म्हणू शकतो अशा पद्धतीची कार आम्हाला पिकअप करण्यासाठी आलेली आहे. बॅगा लोड केलेल्या आहेत. चलो तर बसूयात.
तर सकाळी आम्ही न्यूयॉर्क मध्ये लँड झालो. हा माझा मित्र अक्षय सावंत चिन्या आणि ही चिनी. चिन्या त्या हिशोबानेच आपल्याला त्या हिशोबाने आम्ही याच्याकडे आहोत राहायला. चिन्या माझा काय म्हणताय मस्त हे कुठल्या पब्लिकला दाखवतेस तू? ब्लॉग वाल्या युट्यूब वाले पब्लिकला दाखवते. तर चिन्या सुद्धा त्याच्या एका प्रोजेक्ट साठी अमेरिकेत आहे, न्यूयॉर्क मध्ये आहे आणि आम्ही त्याच्याकडेच पाहुणे म्हणून आलोय. आणि तो आता आम्हाला कंपनीचं प्रमोशन झालं ना? न्यूयॉर्कच्या काही तू पण गोष्टी आहे का? दाखवायला हा, तरी घेऊन नाही बोललो, चाललाय. काय दिसतंय असं? बघूयात कुठल्या जागेवरती आता आम्ही जातोय. Stay tuned. क्रिसमस म्हटलं की अमेरिकेमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीचं डेकोरेशन, आपण दिवाळीत जसं करतो अशा पद्धतीचं डेकोरेशन इथं प्रत्येक घरामध्ये केलेलं पाहायला मिळतं. आता ही घर बा किती सुंदर अशा पद्धतीचं आर्किटेक्चरिंग आणि त्यांचं जे स्थापत्य आहे खूप छान, आखीव रेखीव. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही जिथे राहतो फिनिक्समध्ये अरिझोना, तिथेही आणि इथे न्यूयॉर्कमध्येही आणि या दोन गोष्टींवरून आणि मागे आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला जेव्हा गेलो होतो तेव्हा पण हीच गोष्ट एक ऑब्झर्व केली की इथली बहुतांश घरं जी आहेत ती लाकडाचे प्लाय आणि बाकी सगळं मटेरियल थोडं स्ट्रॉंग क्वालिटीचं असावं अशा पद्धतीची मटेरियल तयार केलेली ही सगळी घरं आहेत. त्याच्यामुळे आपण जसे सिमेंटचा वापर अतिप्रमाणात करून उंच उंच इमारती आणि घरं बांधतो, तर तशा पद्धतीचं असं काही इथं स्ट्रक्चर पाहायला मिळालेलं नाही. ही जी घरं आहेत ही त्या लाकडाच्या गोष्टींपासून, मटेरियल पासून बनवलेल्या असल्या कारणामुळे एक आखीव रेखीवपणा त्यांना आहे. चांगल्या पद्धतीचे एज, शार्पनेस प्रत्येक घराच्या आर्किटेक्चरिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सहज शक्य आहे कारण लाकडाचा वापर या ठिकाणी त्यांच्या बांधकामामध्ये केला जातो. खूप सुंदर. तर इथून आता मी एंट्री केली. हे आहे मेट्रो स्टेशन, ट्रेन स्टेशन आपण म्हणू शकतो. आणि तिथे जिथं आम्ही आतमध्ये आलो तिथं कुठल्याही प्रकारचं तिकीट नव्हतं. आपल्याकडे जर कार्ड असेल किंवा आपल्याकडे जर ॲपल वॉलेट असेल, ॲपल वॉलेटमध्ये आपले कार्ड्स ऍड केलेले असतात पहिल्यापासून, तिथे आपण फक्त तो कार्ड टॅप करायचा आणि मग एक रक्कम त्यातनं कट होते. ज्या लोकेशनला आपण उतरू त्या लोकेशन पर्यंत जी काही रक्कम असेल ती ऑटोमॅटिकली त्याच्यातून कट होते. तर हे अशा पद्धतीचं सगळं पॉवर की फक्त आहे. तर समोर आपल्याला जे दिसते तो मॅनहॅटन शहर, न्यूयॉर्क मधील जगप्रसिद्ध असं मॅनहॅटन शहर. आणि त्या मॅनहॅटन शहरातील जगप्रसिद्ध अशा इमारती, स्कायलाईन खूप सुंदर दिसते. तिथेच आपण जातोय. त्यांनी कॉरिडॉर बघितलं तेव्हा त्यांनी मेट्रो बांधली होती. केवढी जुनी आहे बघ. काय म्हटलं चिन्या? आवाज नको करू. अरे किती जुनी मेट्रो आहे बघ. हो ना. एकदा लोकमत चेष्टा उडवते. अरे 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 आम्ही आता चालत चाललेलो आहोत डेकर हाईट्स बघायला, जिकडे क्रिसमस खूप सुंदर असं डेकोरेशन केलं जातं. म्हणजे प्रत्येक घराला छान असं डेकोरेट केलं जातं. खूप फेमस जागा आहे जिकडे आम्ही चालत आम्ही 2 ट्रेन बदलून आलो आणि ऍटलिस्ट 1 तास तरी आमचा गेलाय.
ट्रेननी इथे येईपर्यंत. आणि आम्ही आता चालत चालत चाललेलो आहोत. हे तिघ जण पुढे चालतात, इकडे चालते. पण मॅनेजेबल आहे, कारण की आम्ही जे काही घातलंय ते खूप जास्त चांगलं आहे. कॅनेडियन गिअर स्वेटर्स घातलेले आहे ज्याच्यामध्ये अशी थंडी नाही लागत. आणि गर्दी बघची कागदातला चालणारे लोक खूप आहेत आणि आम्ही चालतोय. सगळेजण इकडे असं काहीतरी अतरंगी क्रिसमस घालून फिरतात. मी पण हे येताना घेऊन आले होते डॉलर ट्री मधून, आणि शिंग पण आणले होते ऍक्च्युली. आणि शिंग पण लावू शकते हरणाची. पूर्ण लाल गुलाबी असं आकाश झालेलं आहे आणि आम्ही अजून चालतच आहोत. हे पण आणलेलं आहे हरणाची. काहीतरी झालं, टाइमपास येतात मी तुला सांगतो ना. मॅटर झालाय गाईस, काहीतरी मोठा मॅटर झालेला आहे. न्यूयॉर्क मधील डायकर हाइट्स 12th अव्हेन्यू 86 स्ट्रीट असं ह्या जागेचं नाव आहे. खूप फेमस अशी ही जागा आहे. स्पेशल असं काही नाहीये. म्हणजे इथली जी काही घरं आहेत जुनी पुराणी, त्यांना अशा सुंदर प्रकारे रोषणाई केलेली आहे. क्रिसमसच्या स्वागतासाठी, नववर्षाच्या स्वागतासाठी आपली घरं सजवलेली आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या ज्या काही जागा आहेत ह्या गव्हर्नमेंट नाही आहेत, ह्या सगळ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. याचे कोण ना कोणतरी ऑनर्स आहेत. बघा इथे लिहिलेलं आहे की प्लीज स्टे ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे याचाच अर्थ असा की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. याच्या आतमध्ये काही मंडळी राहतात आणि त्यांनी या नाताळच्या स्वागतासाठी हे असं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सर्वोत्कृष्ट पद्धतीचं रोषणाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. येशू ख्रिस्तांचा जन्म हा एका गोठ्यात झाला असं सांगितलं जातं आणि त्याच पद्धतीचा एक देखावा या ठिकाणी साकारलेला आहे. आपण जसं दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि रोषणाईने भरून जाऊन आपण सेलिब्रेट करतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशांमध्ये जे मोठमोठ्या सिटीज आहेत तिथे अशा पद्धतीचं रोषणाई आणि डेकोरेशन करून या स्ट्रीट्स सजवलेल्या आहेत, ही घरे सजवलेल्या आहेत. हा इथे क्रिसमस ट्री पाहायला मिळते. म्हणजे एवढं सगळं सजावट, एवढी सगळी रोषणाई आपल्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये करणं, आपल्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये करणं, आणि आज त्याची ओळख संपूर्ण जगभरात झालेली आहे. माझ्यासमोर तुम्ही बघताय हे सगळे पर्यटक आहेत जे या स्पेशल या रोषणाई बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं रोषणाई यांनी केलेली आहे. आणि तुम्हाला चित्रामध्ये जे दिसतंय, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्याच्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्षात इथं ते पाहताना आणि ते बघताना त्यात खूप जबरदस्त अनुभव आहे. हा खूप छान. या संपूर्ण सगळ्या घरांच्या शृंखलेमध्ये आम्हाला हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जी काही सजावट या ठिकाणी यांनी केलेली आहे, खूप सर्वोत्कृष्ट. सगळ्यांच्या नजरा संपूर्णपणे याच घरावरती आहेत. मेरी क्रिसमस असं वरती शिखरावरती लिहिलेलं आहे. क्रिसमसच्या शुभेच्छा, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी हा संपूर्ण सजावटीचा माहोल यांनी या ठिकाणी बनवलेला आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकताय सगळे पर्यटक आहेत. विविध जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सगळे पर्यटक फक्त आणि फक्त
या खूप सुंदर आणि मनमोहक अशा रोषणाईचा लाइटिंगचा अनुभव घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर आहे. तुम्ही आल्याच्या नंतर हे डेकोराईज बघितलंच पाहिजे. बघा काय रोषणाई केले, एका घराच्या वरती दुसरं घर. प्रत्येकाने स्वतःच एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्यांच्या घराच्या वर केलेल्या या रोषणाईमध्ये केलेला आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, अतिशय सुंदर. मी मगाशीही सांगितलं, आत्ताही सांगतो, ह्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्पॉन्सर्ड किंवा अशा कुठल्या टुरिस्ट अट्रॅक्शन्स नाही आहेत. टुरिस्ट अट्रॅक्शन्स आता त्या झालेल्या आहेत, या त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी अशा सगळ्या पद्धतीची जी रोषणाई केली आहे त्याच्यामुळे हे इतकं सुंदर दिसतंय की आपण जे पाहतोय त्या नजरेवरतीच विश्वास बसत नाहीये. आणि इथे आपल्याला सगळ्यांना दाखवण्यासाठी हा टेस्लाचा सायबर ट्रक विषयांतर करतोय. समोरच दिसला म्हणून तुम्हाला दाखवला. पण आपल्या मूळ विषयाकडे, काय पद्धतीची रोषणाई केलेली आहे, किती सुंदर. आणि आता काय टेम्परेचर आहे साधारण? आता आहे साधारण 4 डिग्री टेम्परेचर आहे. फील्स लाईक्स -4 टेम्परेचर आहे. पण आणि वाजले किती? वाजलेले आहेत फक्त संध्याकाळचे 5:30. पण काळोख आणि सुटलेला वारा याच्यामुळे कोणी बोलणार नाही की संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. पण अमेझिंग. ख्रिश्चन लोक नाताळ आणि हा जो सांता क्लॉज आहे याचं हे जे प्रदर्शन करतात, इथं बहुतांश जी मंडळी आहेत हे टूर घेऊन आलेले आहेत. त्यांचा एक टूर गाईड आहे जो त्यांना ह्या संपूर्ण जागेची, इथल्या असलेल्या या घरांची आणि इथल्या या सणाची माहिती देतात. तर आमच्यासोबत आमचा हा टूर गाईड आहे, आमचा अक्षय सावंत महाडकर. आपण याला पाहिलेला आहात महाडमध्ये. तो आम्हाला आता न्यूयॉर्कमध्ये फिरवतोय. तर अशा रीतीने रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने, लाइटिंगने परिपूर्ण असे ख्रिसमस निमित्त सजवलेले घरांचे आलिशान असं सौंदर्य पाहिल्यानंतर आता आम्ही फायनली आमच्या घरी जातोय. तर मे बी आजचा व्लॉग हा इथेच एंड करावा लागतोय. उद्या परत न्यूयॉर्क मधल्या, अमेरिकेच्या सुप्रसिद्ध अशा शहरातील वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर पुन्हा भेटूयात. आजचा हा व्लॉग बहुतेक तर इथेच एंड करेन, कारण इथे आता आम्ही मेट्रोमध्ये बसल्यानंतर थेट घरी जाऊ. आणि मध्ये तसं काही इंटरेस्टिंग असं नसेल. जर काही असलंच तर व्हिडिओच्या पुढे जॉईन करेनच, पण नसेल तर मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. उद्या पुन्हा एकदा अमेरिकेच्या सुप्रसिद्ध अशा न्यूयॉर्क शहरातल्या काही अमेझिंग आणि भन्नाट अशा अनुभवांसोबत उद्या भेटूया. तोपर्यंत गुड बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.